माननीय मोदीजींनी आपल्या पहिला 2014च्या शपथेला सार्क देशातल्या सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलवलं। आपल्या भारतीय राजकारणात याचा खोलवर परिणाम होईल असा निर्णय करणारे पहिले पंतप्रधान माननीय मोदीजी झाले। आणि आपण सगळ्यात ज्याचा आनंद घेतो ते प्रभू रामचंद्राचं अयोध्येतलं उभारलेलं मंदिर, या सगळ्यामध्ये मोदीजींचं योगदान आणि त्यांच्या सरकारचं कार्य हे स्पष्टपणे दिसतंय। काश्मीर आमचंच आहे, आमचंच होतं, आमचंच राहील। 370 कलम रद्द करून जगाला ते पटवून घेतलं, इथपर्यंतची यशस्वीता। ऑपरेशन सिंदूर हे तर भारतीय सेनेचं यशच आहे, पण याबरोबर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, माझ्या देशाकडे वक्र दृष्टीने बघाल तर जी किंमत द्यायला लागेल ती, पण भारतीय आणि भारताचं नाक किंवा मान कुठेही कापला जाईल किंवा झुकलं जाईल अशी भूमिकेशी तडजोड नाही। नमस्कार। आज पॅनोरमा 25 मध्ये आपण सगळेच जण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या विषयामध्ये चर्चा करूया, संवाद करूया, आणि म्हणून आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत। आपल्या सगळ्यांना याची पूर्ण कल्पना आहे, देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाच्या विकासाच्या गतीला प्राधान्य देत काम करणारे सरकार त्यांच्या क्षमतेनुसारची आपण पाहिली। पण मग आज ज्या वेळेला आपण माननीय नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल संवाद करणार आहोत, तर आपल्याला पार्श्वभूमीवर हे समजून घ्यावंच लागेल की माननीय मोदीजींच्या सरकारची विशेषता काय आहेत। माननीय मोदीजींच्या नेतृत्वामुळे भारत, भारतीय आणि भारताची जगातली प्रतिमा या सगळ्यांमध्ये नेमका परिणाम, बदल, सकारात्मकता काय झाली आहे। आणि मग आपल्या या सगळ्या मुद्द्यांवर बोलायचं असेल तर मोदीजींचं सर्व जीवन आपल्याला डोळ्यासमोरून घ्यावं लागेल। मोदीजींच्या सर्व जीवनाला आपण पाहिलं तर प्रमुखता लक्षात असं येतं की हे संपूर्ण जीवन हे संस्कार, संवेदनशीलता, सहकार्य आणि समर्पण या सगळ्यामध्ये, या चौकटीमध्ये पूर्ण मोदीजींचं जीवन आपल्याला दिसतं। एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म झाल्यानंतर खेडेगावात जन्मलेला एक व्यक्ती केवळ संघ संस्कार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असलेला अपार विश्वास आणि त्यामुळे त्या काळातच प्रखर राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादी विचार, हिंदू जीवन पद्धती या सगळ्यांना आदर्श मानून आपलं जीवन जगलं पाहिजे ही भूमिका घेऊन जगलेले मोदीजी आपण पाहिले आहेत। आपण हेही वाचलं आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरामधल्या असणाऱ्या अडीअडचणी आणि स्वतःच्या शिक्षणातल्या असलेल्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी त्या काळामध्ये जे अपार कष्ट केले, त्यामध्ये रेल्वे स्टेशनवर सुद्धा चहा विकत पण आपल्या संस्काराशी प्रतिबद्धता न सोडत आज ते आपल्या जीवनाची सुरुवात करून या उंचीपर्यंत ते आलेले आपण पाहतो आहोत। संघाच्या विचाराने प्रेरित होऊन प्रचारक म्हणून बाहेर निघालेले आणि समर्पण हा दुसरा मुद्दा जो मी मांडला, त्यामध्ये माझ्यापेक्षा समाज, माझ्यापेक्षा महत्त्वाचा देश, देशहित या कार्याने प्रचारक म्हणून संपूर्ण दिलेल्या जबाबदारीला अखंड अविरतपणे कुठलाही स्वार्थभाव न ठेवता निस्वार्थी, निगर्वी पद्धतीने संघ कार्यकर्ता, स्वयंसेवक म्हणून आणि मग प्रचारक म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे समर्पणाची त्या ठिकाणी पोचपावतीच देतात। संवेदनशीलता, सहकार्य हा त्यांच्या जगण्याचा आणि आयुष्यातील समाजकारणातला मुख्य कणा किंवा आत्मा आहे असंच मानावं लागेल। असं जीवन माननीय नरेंद्र मोदी जगले आहेत।
मला मुद्दामून आज आपल्याला सांगायचं आहे तो मुद्दा हा आहे की माननीय मोदीजींचं जीवन आणि राजकीय जीवन, राजकीय विचार, राजकीय निर्णय, राजकीय धोरणं आणि देशहित डोळ्यासमोर केलेले सर्व गोष्टी या पाहिल्यावर लक्षात असं येतं राजकारणाचे, भारतीय राजकारणातली परिमाणं बदलण्याची क्षमता आणि बदलल्या गेल्या आहेत हे आपल्याला पूर्णपणे लक्षात येतं. ठळकपणे आपल्या लक्षात येईल की माननीय मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर ते संसदेत आलेले आहेत. माननीय मोदीजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या विधानसभेत त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि मग आपल्याला जी ठळकपणे गोष्ट दिसते ती परंपरागत राजकारणामध्ये विविध हुद्द्यांवर, पदांवर निवडणुका जिंकत करत या प्रमुख पदावर पोचणाऱ्या व्यक्ती, त्यापेक्षा मोदीजींचं जीवन वेगळं राहिलं. या आधीच्या कुठल्याही प्रशासकीय, शासकीय यंत्रणांवर कुठल्याही पद्धतीने काम न करता थेट मुख्यमंत्री किंवा थेट पंतप्रधान झाल्यानंतर काही लोकांच्या मनात प्रश्न आला की यांना जमेल का? आणि परिमाण जे बदललं राजकारण, राजकीय जीवनातलं, भारतीय राजकारणातलं, ते हेच दिसतंय की आपण समाजाची नस ओळखली, सामान्य माणसाचं दुःख हेरलं, आपले कान, नाक, डोळे उघडे ठेवून रोज जीवन जगलो तर आजूबाजूच्या व्यवस्था आणि संघटनेची कार्यपद्धती आणि संघ विचार, तुम्ही कधीही केव्हाही त्या पदावर आलात तरी तुम्ही नवखे नसतात. तुम्ही नवशिखे जरूर असाल पण नवखे नसाल. पण त्यातनं मिळणारा परिमाण जो आहे, परिणाम जो आहे, हा सकारात्मकच येईल. हा पहिला बदल माननीय मोदीजींनी राजकीय जीवनामध्ये जगता जगता दाखवला. तो आज राजकारणाचं परिमाण बदलून गेला. माननीय मोदीजी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर हे स्वाभाविकच आहे, माझ्या जवळच्या, माझ्या नातेवाईकांना, मला मदत करणाऱ्यांना, माझ्याशी पिच्छलग्गू करणाऱ्यांना मी एकत्र बोलवीन आणि त्यांच्याबरोबर माझ्या या सर्वोच्च पदावर, भारतातल्या प्रधानमंत्री पदावर बसल्याचा आनंद मी साजरा करीन. पण देशहित पहिलं हा मुद्दा पाहता भाजपचा कार्यकर्ता सामान्य ते देशातील ज्यांच्यामुळे अर्थसंकल्पाला संपूर्णतः चालना मिळते अशा रोजगार निर्माण करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्ती, आणि त्याचबरोबर मला माझा भारत देश जे अटलजींनी सांगितले त्या पद्धतीने मला शत्रू बदलू शकतात, मित्र बदलू शकतात, पण माझा शेजारी मला बदलता येत नाही. या आंतरराष्ट्रीय एका प्रमेयानुसार माननीय मोदीजींनी आपल्या पहिला 2014च्या शपथेला सार्क देशातल्या सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलवलं. आपल्या भारतीय राजकारणात याचा खोलवर परिणाम होईल असा निर्णय करणारे पहिले पंतप्रधान माननीय मोदीजी झाले. मोदीजींच्या सर्व निर्णयावर आपण बोलायला गेलं, धोरणांवर बोलायला गेलं, त्यांनी केलेल्या कार्यावर बोलायला गेलं तर वेळ खूप जाईल. पण केंद्रबिंदू गरीब माणूस, या माझ्या राष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर गरीब आणि गरिबीतून उत्थान याला महत्त्व द्यावं लागेल. आणि म्हणून त्याचा फोकस, त्याचा फोकल पॉईंट, त्याचा केंद्रबिंदू केवळ घोषणापुरता गरीब नाही तर सहभागितेत गरीब माणसाचं भलं व्हावं, सर्वंकष विकासाची कल्पना व्हावी. आणि मग आपल्याला लक्षात असं येतं अंत्योदयात शेवटच्या माणसांना, करोडो भारतीयांना 2 वेळेचं अन्न मिळावं म्हणून त्यांना मोफत धनधान्य मिळण्यापासून फायनान्शियल इन्क्लुझिव्हनेसमध्ये, आर्थिक सहभागिता वाढवण्यामध्ये माझ्या माता भगिनींच्या बँकेची अकाउंट्स जनधनची खोलावीत, अशी विक्रमी जनधनची अकाउंट आणि बरोबरीने मोफत सर्व आवश्यक असलेल्या नागरिकांना शिधा पोचणं, यापर्यंतचा कार्यकाल केलेला दिसतो. भारत
विविध अंगांनी वैविध्यतेने नटलेला देश आहे आणि म्हणून प्रत्येक राज्याच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. प्रत्येक राज्याची बोलीभाषा मातृभाषा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक राज्यामध्ये असलेले सण उत्सव यातली विविधता आहे. प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या शेती विषयक असणाऱ्या पिकांमधली विविधता हेरणारा प्रधानमंत्री अशीच त्यांची ओळख करून द्यायला लागेल. एक प्रधानमंत्री त्याच्या प्रधानमंत्र्याच्या काळात आणि त्याआधीसुद्धा भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यावर एक रात्र निवास केला आहे असा थेट संपर्क असलेला दुसरा प्रधानमंत्री आपल्याला दिसणं कठीण. सर्व जिल्ह्यांमध्ये भारतातील एक रात्र ज्यांनी किमान एक रात्र घालवली आहे असा प्रवास, असा संवाद, अशी सहनशीलता, अशी संवेदनशीलता आणि मग प्रधानमंत्री भारतीय राजकारणाची परिमाण बदलणार आहे. आणि विविधतेला एकत्र आणण्यासाठी ज्याचा उल्लेख मी मगाशी आपल्यासमोर केला, त्या विविध अंगांना एकत्रितपणे विचार करताना प्रथम राष्ट्र या विचाराला केंद्रबिंदू मानून त्या राज्यातल्या प्रमुख महत्त्वाच्या जनहिताच्या परंपरेच्या सर्व गोष्टींना एकत्र बांधून एक भारत श्रेष्ठ भारत अशी मांडणी केवळ नाही तर त्याच्या अनुभूती करत त्याचा प्रत्यक्ष कारवाई करणारा प्रधानमंत्री मला असं वाटतं भारतीय राजकारणात या पद्धतीने विविध अंगाने नटलेल्या भारताला एकत्रपणे मांडणारा जगासमोरचा प्रधानमंत्री हे माननीय मोदीजींच्या रूपाने आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. हेही आपल्या लक्षात येईल की कठीण निर्णय याला लागणारा आत्मविश्वास, आत्मबल आणि जनसमर्थन यामध्ये मोदी 100% त्या काळात मोदीजी यशस्वी झालेले दिसतात. करोनाच्या काळामध्ये असलेला जनता कर्फ्यू असेल, नोटबंदीच्या काळात आपल्याच आमदनीतून कमवलेल्या आणि बँकेत सुरक्षित ठेवलेल्या भारतीयांना भ्रष्टाचाराच्या विरोधाच्या लढाईत तुमचं सहकार्य मला हवं आहे आणि म्हणून तुमचाच बँकेतला असलेला तुमच्या मेहनतीचा पैसा हा काढण्यासाठी थोडा धीर धरा, अशा कठीण विषयात जनसमर्थन मिळवणं असेल. या सगळ्या घटना माननीय मोदीजींचं नेतृत्व संपूर्ण भारताने किती आपणवलं आहे हे त्या ठिकाणी उद्धृत करतात. आपण आजूबाजूच्या देशांमध्ये पाहतोय, आज नेपाळमधल्या झालेल्या घटनाक्रमामध्ये समाज माध्यमांवर होऊ घातलेल्या अडचणी किंवा होऊ घातलेल्या बंदी किंवा होऊ घातलेले निर्णय यातना उठलेली तरुणाई आणि त्यातनं झालेलं परिवर्तन, पण एका देशाशी त्या ठिकाणी आपले संबंध नीट सुधरत नसतील, तो देश या विषयावर ना भूमिका घेताना एखाद्या समाज माध्यम टिकटॉक सारखं मी देशाला आवाहन करतो की आपण याच्यावर थोडीशी बंदी आणूया. जनतेने 140 कोटी भारतीयांनी दिलेलं समर्थन हे या काल परवाच्या नेपाळच्या घटनेवरून मोदीजींच्या बद्दल भारतवासी आणि भारत यातल्या विश्वासाचं चित्रच निर्माण करतात. मोदीजींनी आयाम जे नवनवीन राजकारणात दिले त्यामध्ये लक्षात असं येतं की असा पहिला प्रधानमंत्री आहे की ज्याने 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट या कुठल्याही लाल किल्ल्यावरून किंवा अन्य देशाला संबोधित करताना माझ्या मनचं मी बोलीन असं न करता वर्षभरात तुम्हाला काय वाटतं प्रधानमंत्र्यांनी केलं पाहिजे या गोष्टी ईमेल मार्फत आणून मागवून त्याच्यावर विचार करून प्रधानमंत्री देशाला संबोधित करतो. लोकशाहीचं यापेक्षाची सर्वसमावेशकतेचं उदाहरण भारतीय राजकारणात मोदीजी सोडून दिसत नाही. पारदर्शी जीवन, भ्रष्टाचार विरहित जीवन आणि केवळ स्वतःचं जीवन तर आहेच, पण माझं मंत्रिमंडळ आणि माझे सहकारी हे सुद्धा पारदर्शक पद्धतीने वागले पाहिजेत, जगले पाहिजेत, कार्य केले पाहिजे.
म्हणून आपल्याला बदल दिसतो. 2000 नंतर सर्व मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी किंवा मंत्रालय ही समाज माध्यमांवर अविरतपणे सातत्यपूर्ण आपण घेतलेले निर्णय, आपल्याकडून घेतलेल्या धोरणांची संपूर्ण माहिती 0 आवर्समध्ये तातडीने देणं, या पद्धतीची पारदर्शकता हा भारतीय राजकारणाला दिलेला अमोल ठेवा आहे आणि त्याचं नेतृत्व माननीय मोदीजी करतात. भारतीय जीवन पद्धती हाच या देशाचा आत्मा आहे आणि भारतीय जीवन पद्धतीच्या मानकांचा, सांस्कृतिक वारशांचा आदर्श जगासमोर ठेवला पाहिजे. ही भूमिका घेऊन सांस्कृतिक राजदूत म्हणून जगासमोर त्यांनी मांडलेली भूमिका, काशी विश्वेश्वर कॉरिडॉर याची केलेली निर्मिती, उज्जैनच्या महाकाल मंदिराचा असलेला कॉरिडॉर आणि आपण सगळ्यात ज्याचा आनंद घेतो ते प्रभू रामचंद्राचं अयोध्येतलं उभारलेलं मंदिर, या सगळ्यामध्ये मोदीजींचं योगदान आणि त्यांच्या सरकारचं कार्य हे स्पष्टपणे दिसतं आहे. प्रखर राष्ट्रवाद, राष्ट्रवादासमोर अन्य कुठलीही तडजोड नाही. ज्यांनी युनोमध्ये 370चा विषय नेला असेल तो काश्मीरला लटकवण्याचाच प्रकार आहे. काश्मीर आमचंच आहे, आमचंच होतं, आमचंच राहील या भावनेने 35A किंवा 370 जगातील कुठल्या देशाला वाटलं नव्हतं, भारतातील कुठल्याही राजकारणाला सुचलं नव्हतं. पण 370 कलम रद्द करून जगाला ते पटवून घेतलं. इथपर्यंतची यशस्वीता. माझ्या आजूबाजूच्या राष्ट्रातील असलेले अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, बौद्ध, अन्य, हे जर बाजूच्या राष्ट्रात पीडित असतील, धार्मिक पीडित असतील, तर त्यांना जगात कुठेच वारसा नाही आणि त्यांना जगात कुठेच स्थान मिळणार नाही, अशी भूमिका मान्य नाही म्हणून केलेला CAAचा कायदा हा माझ्या आजूबाजूच्या भारताच्या देशातील अल्पसंख्याक तिथले म्हणजे हिंदू आणि बौद्ध आणि अन्य यांना भारतात नागरिकत्व देण्याचा कायदा असेल. हे धाडस माननीय मोदीजींच्या कामातलं आपल्याला दिसतं. संवाद हेच खऱ्या अर्थाने समाज बांधणीचं माध्यम आहे आणि केवळ ही मांडणी तात्विक नाही. या देशात सगळ्यात जास्त कोणातल्या प्रधानमंत्र्याला ईमेल आले आणि त्याचा परतावा उत्तर रूपाने गेला, हे स्किल मोदीजींनी त्यांच्या कार्यालयातून स्पष्टता दिसलं. दर महिन्यातून एकदा भारतीयांशी संवाद हा मन की बात हा उपक्रम देशाशी थेट संवाद करण्याचा आपल्याला दिसतो. समाज माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर आपल्या सरकारचं आणि आपल्या देशाचं हित मांडण्यासाठीची पारदर्शकता हे संवादाचं माध्यम अतिशय प्रखरपणे वापरलं. मोदीजींनी निवडणुकांमध्येही सभा हा थेट संवादाचा, या देशातील सगळ्यात जास्त प्रधानमंत्र्यांच्या काळातला सभा घेणारा नेता हे या देशाला दाखवून दिलं आणि त्यामुळे संवादाची मानकं बदलून त्याला थेट संवाद करण्यामध्ये दृढ केली. ही मोठी यशस्वीता मोदीजींच्या नावावर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. माननीय मोदीजी भारताचे संबंध जगभरात पुनर्स्थापित, काही ठिकाणी नव्याने, आवश्यक तिकडे मजबूत झालेच पाहिजेत. कारण वसुधैव कुटुंबकम या एका संस्कारातून जीवन जगणाऱ्या मोदीजींनी आपल्या लक्षात येईल की पहिल्या त्यांच्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये या जगातील अशा देशांना जिथे 15-15, 20-20 वर्ष, 30-30 वर्ष काही ठिकाणी गेलेच नव्हते, राजदूतसुद्धा नव्हते, अशा देशांशी स्वतः किंवा माध्यमांकडनं संबंध सुधारून या जगातील भारतीयांची ताकद जगाला कळली आणि भारताचे संबंध जगातल्या त्या देशांशी मजबूत करून दाखवले. भारत नावाचा ब्रँड जगासमोर उभं करण्यामधली यशस्वीता, माननीय मोदीजींच्या या यशस्वीतेचं तोड नाही. माननीय मोदीजींना 25च्या वर देशांनी
जगातल्या 25च्या वर देशांनी पुरस्कृत केलं, अवॉर्ड्स दिले, सन्मान केला. तुम्ही आमचे सुद्धा नेते आहात, आमच्या सारखे आहात, आम्हाला वाटतं ते तुम्ही करता. या पद्धतीने जगात सर्व मान्यता भारताला मिळवून देणारा एक भूमिका, एक कार्यक्रम त्यांनी राबवला आणि त्याचंच आपल्याला परिणाम दिसतात की त्यांना दिलेले सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार हे 25च्या वर देशांनी त्या ठिकाणी केले आहे. विरासत से विकास तक, आमच्या विकासाची द्वारं ही एक खिडकी किंवा एक दरवाजाची नाहीत. तो मोकळा खुलणारा प्रवाह आहे. आणि म्हणून विरासत से विकास तक हे म्हणताना भारतीय सांस्कृतिक वारसा भारतात सुद्धा आणि जगासमोर नव्याने मांडणं, पुन्हा मांडणं, अधोरेखित करणं, या विषयावर मोदीजींनी केलेलं कार्य आज आपण पाहतोत. आणि त्याचाच परिणाम दिसतो की आज काही शेकडोनी गोष्टी ज्या विदेशात मूर्ती असतील आमच्या गेलेल्या, काही ऐतिहासिक वस्तू असतील, या शेकडोनी वस्तू भारतामध्ये परत आणणे आणि बरोबरीने आमची भगवद्गीता असेल किंवा भारतीय संस्कृती दाखवणारा अन्य कुठलाही ठेवा असेल किंवा बौद्ध संस्कृतीतली आमची शांततेचा प्रचार करणाऱ्या गोष्टी असतील, या जगभरातल्या त्या ठिकाणच्या असलेल्या पाहुण्यांना येताना किंवा त्या देशात जाताना भेट म्हणून त्याच दिल्या पाहिजेत. हे धोरण आणि भूमिका करून जीवन जगलेले मोदीजी दिसतात. मी जसं सुरुवातीला म्हटलं, भारतीय राजकारणातली दिशा आणि परिमाण बदललं तर आपल्याला दिसतो असा राजकारणातना कार्य करणारा कार्यकर्ता आणि देशाचा प्रधानमंत्री आयुष्याच्या या वयात सुद्धा एक दिवस सुट्टी घेत नाही. कुठलीही सुट्टी न घेता 24 तास अखंडपणे 365 दिवस राष्ट्राय स्वाहा या भूमिकेने पूर्णतः काम करणारे प्रधानमंत्री हे नवीन दिलेलं भारतीय राजकारणातलं, मी असं म्हणेन, येणाऱ्या काळातल्या राजकारणांसाठी मोठं आव्हान आहे. स्वतः सर्व राज्यात प्रवास करताना सुद्धा त्या राज्यातल्या असलेल्या प्रथा परंपरेच्या बद्दल भावनिक नातं जोडणारा प्रधानमंत्री आहे. मग वीणा हातात घेऊन आणि चिपळ्या हातात घेऊन वारीत आणि वारकऱ्यांशी संवाद करणारे प्रधानमंत्री मोदीजी आम्हाला दिसतात. आणि मणिपूरमध्ये त्या प्रथा परंपरेनुसार असलेली ती टोपी आणि तो तुरा हाही मोदीजी जगासमोर आणि भारतासमोर त्याच अभिमानाने घालून मांडताना दिसतात. आणि म्हणून विविधतेतना एकता करण्याबरोबर हे राष्ट्र एक आहे आणि ते राष्ट्र एक आहे, ते राष्ट्र एक पद्धतीने चालतं आहे. याच्या एकात्मतेवर भर देताना त्यांनी घेतलेल्या आणि मांडलेल्या भूमिका आपल्याला दिसतात. एक देश एक कर, GST, एक भारत श्रेष्ठ भारत, सांस्कृतिक विविधतेला एकत्र आणणं, एक देश एक निवडणूक, अपव्यय अधिकाऱ्यांचा, पैशाचा आणि विकास कामातल्या अडथळ्याचा नको म्हणून एक देश एक निवडणूक, एक देश एक राशन कार्ड. माझ्या देशातील कुठलाही नागरिक कुठल्याही भागात देशातला असला तरी अडीअडचणीला आणि आवश्यकतेला तिथल्या राशनिंगच्या दुकानावर गेला पाहिजे. आणि म्हणून एक देश एक कर, एक भारत श्रेष्ठ भारत आणि अशा पद्धतीने एक देश एक राशन कार्ड, अशा पद्धतीच्या भूमिका त्यांच्या दिसत आहेत. अलगाववाद, फुटीरतावाद, आतंकवाद याच्यावर कठोर प्रहार, म्हणजे गेल्या 11 वर्षात ऑपरेशन सिंदूर हे तर भारतीय सेनेचं यशच आहे. पण याबरोबर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, माझ्या देशाकडे वक्र दृष्टीने बघाल तर जी किंमत द्यायला लागेल ती, पण भारतीय आणि भारताचं नाक किंवा मान कुठेही कापला जाईल किंवा झुकलं जाईल अशी भूमिकेशी तडजोड नाही. आंतरराष्ट्रीय दबाव जो येईल तो येईल,
पण माझ्या भारतीय माणसासाठी न झुकण्याच्या भूमिकावर निर्भीडपणे संबंध पण ठेवून त्याच पद्धतीने निर्भीडपणे हल्ला करण्याची ताकद ठेवणारा प्रधानमंत्री हा आपण या ठिकाणी मोदीजींच्या रूपाने पाहतोय. राजकारणामध्ये केवळ मत आणि निवडणुका यापर्यंत न ठेवता माझे सहकारी, माझ्या देशातील नागरिक, माझ्या देशातील काम करणाऱ्या उत्तम व्यवस्था, उत्तम व्यक्ती, त्यांचं उत्तम कार्य हे सुद्धा माझ्या देशाची पुंजी आहे. आणि म्हणून ते मन की बातमधून संपूर्णतः देशातील प्रत्येक राज्यातील असलेल्या महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांचं कार्य, त्या संस्था आणि उपक्रम याला दर महिन्याला थेट भारतीयांशी संवाद करणारा प्रचंड कार्यक्रम प्रत्येक महिन्यात करणारा दुसरा राजकारणी प्रधानमंत्री आपण पाहिलेला नाही. मोदीजींचं यश कठीण काळामध्ये उत्कृष्ट निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वात दिसत आहे. मग करोनाच्या काळात आपण पाहिलंय, अगदी कार्यकर्ता म्हणून सुद्धा सामान्य वरिष्ठ कार्यकर्त्यांना थेट फोन करून तुमची तब्येत कशी आहे इतकी सहृदयता दाखवणारा प्रधानमंत्री आम्ही पाहिला. केवळ कार्यकर्त्यांची चिंता करतो असं नाही, त्या काळामध्ये जे आमचे अधिकारी कर्मचारी, मग ते संरक्षणातले असो, ते कायदा सुव्यवस्थेतले असो, ते नागरी व्यवस्थेतले असो, ते प्रशासकीय असोत, हे सर्व अधिकारी यांना आपलं काम या कठीण काळात सुद्धा एका अर्थाने आपल्या हातात स्वतःचा जीव घेऊन काम करावं लागतंय. त्यांच्या मागे मी आणि देश उभा राहायला पाहिजे म्हणून थाळी वाजवणं असेल, अशा सर्वसमावेशकतेच्या कार्यक्रमातून कठीण काळात सहज निर्णय केलेले त्यांनी दिसतं. अगदी या देशातील रेडिओ जॉकी यांच्याशी संवाद करून आज माझा देश आणि नागरिक अडचणीत आहेत, घरात असतील, त्यांच्याशी संवाद करताना सुद्धा जे संवाद करतायत त्या रेडिओ जॉकींशी सुद्धा मी चर्चा करीन, त्यांच्याशी सुद्धा मी संवाद करीन. आणि आवश्यक असलेली लस निर्मिती करताना त्यात गुंतवणूक पण भारताची होईल आणि ती लस त्याच टेम्परेचरमध्ये वाळवंटापासून समुद्र सपाटीच्या वर प्रचंड थंड प्रदेशात असलेल्या माझ्या प्रांतात पोहोचवण्याची व्यवस्था करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून जर व्हेकल्स वाहनं आणायला लागली तर ती मी विशेष विमानाने आणीन. आणि केवळ ती वाहनं आल्यावर लक्षात येतं इतकी बारीक गोष्ट बघणारा प्रधानमंत्री की या व्हेकल्स, या गाड्या यांची ड्रायव्हिंगची व्यवस्था भारतीय व्यवस्थेपेक्षा दुसऱ्या पद्धतीने आहे, तर त्यांच्या प्रशिक्षणाची सुद्धा सोय करेन. आणि जगाला सुद्धा जर लस लागत असेल तर जगाला सुद्धा गोळ्या, औषध आणि लस मी पुरवीन, पण मानवतावादी दृष्टिकोनातून माझ्या हिंदुस्थानचं नेतृत्व जगाला मान्य करायला लावीन. इतक्या अविरत प्रयत्नातून मानवतावाद याला प्राधान्य देणारा प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या रूपानं आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. पशु, पक्षी, वन्यजीवन, प्राणी, जैविक विविधतेतली शेती, पूर्वांचलातील असलेल्या जैवविविधतेतल्या शेतीला सरकारी मदत, सरकारी उपक्रम आणि पशु, पक्षी, प्राणी आणि जंगल याच्यात सुद्धा जतन, संवर्धन, संरक्षण या विषयातले ठोस कार्यक्रम परिणाम आपल्याला दिसतो. जगात सगळ्यात वाघांची संख्या आणि वाघांबद्दल असलेल्या संरक्षणाची भूमिका यात भारत अग्रक्रमाने दिसतो. एका राष्ट्राचं मी नाव घेणार नाही, भारतापेक्षा अतिविशाल क्षेत्रफळात असलेल्या राष्ट्रात जेवढी फुलपाखरांच्या जाती आहेत त्याच्या किंबहुना दुप्पट तिप्पट जाती फुलपाखरांच्या आपल्या भारत देशात परंपरागत जीवन पद्धतीच्या व्यवस्थेतून निर्माण झाल्या आहेत. पण त्या संरक्षित करण्यापर्यंतची भूमिका ही मोदीजींच्या काळात दिसते. पर्यटक हा अर्थसंकल्पाचा गाभा आहे आणि म्हणून नमस्ते भारत स्वतः एखाद्याला शुभेच्छा देताना
आणि स्वतःच्या समाज माध्यमांवर देशविदेशातल्या प्रचारात माझ्या देशातील महत्त्वाच्या पर्यटनाला आकर्षित करणाऱ्या व्यवस्था, जागा यांची मांडणी करणं कळत न कळत जगात वर्ल्ड युनेस्कोमध्ये माझ्या भारतातील ज्या ऐतिहासिक, भौगोलिक, स्थापत्यशास्त्रातील जी स्थळं आणि ठिकाणं आहेत त्यांना जागतिक वारसाचं स्थान मिळावं म्हणून केलेलं कार्य हे अतुलनीय आहे. आणि म्हणून मोदीजींच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यातल्या विविधतेत आणि व्यक्तिगत जीवनातील या सगळ्या गोष्टीतून भारतीय राजकारणात आणि प्रशासकीय व्यवस्थेत, भारतीय सरकारी कार्यक्रमात एक नवीन आयाम आणि परिमाण दिलं. हेच माननीय मोदीजींचं मोठं योगदान आणि भारतवासियांचं असलेला समर्थनाचा कार्यक्रम हे वेगळेपणा दिसतो असं मला या ठिकाणी मुद्दामून मांडायचं आहे. धन्यवाद.